नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता जी आई असते, सावीची आई, ती आता तिथे देवासमोर येऊन बसते आणि देवाला नुसती सारखी प्रार्थना करत असते. तर भाऊ तिथे येतात आणि म्हणतात, अगं अनुराधा किती वाजलेत, अजून तू जागीच आहे का? अगं झोप ना जाऊन. तर आता लगेच ती म्हणते की कसं झोपू भाऊ, सांगा ना. माझी देवी आई माझी सावीचं रक्षण करण्यासाठी जागी आहे आणि मी कसं झोपू? तर आता भाऊ म्हणतात, हो ना गं, आपल्याकडं सावीला वाचवण्यासाठी हा एकच पर्याय आहे. दुसरं आपण काहीच नाही करू शकत. आता काय करायचं आपण आपल्या सावीला वाचवण्यासाठी? असं बोलत असतात. तर आता ती म्हणते की माझी देवी आहे ना, काहीतरी करेल आणि सावीला वाचवेल, असं म्हणत असतात. आणि आता ते दोघे तिथे बोलत असतात. ते म्हणते की आता झोप अनुराधा. पण आता अनुराधा झोपत नाही. तिथे देवीचा जप करत बसते सावीला वाचवण्यासाठी. तर इकडे आता जी सावी आहे, ती सावी आता देवाला प्रार्थना करते. तिथं एक मंत्र सापडतो. ते म्हणते की हा मंत्र म्हणून देव याला महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घालायचा. तर ती करत असते ते सगळं. तर इकडे आता जे आजोबा आहेत, धैर्यची अजून प्रकृती बिघडत चाललेली असते. त्याला अजून जास्त त्रास होत असतो आणि तो आता अजून कसं तरी करायला लागतो. तर आता लगेच ते आजोबा त्याची नाडी शोधत असतात. ते म्हणतात, नाडी बघतो कुठे मी. आणि नाडी नाडी शोधतात, पण त्यांना त्याची नाडी सापडत नसते. ते म्हणतात, आता काय करायचं, नाडी तर नाही सापडत याची. तू सांग आता काय करायचं आपण? आपण याच्यावरती उपचार करायला नको होते. आपली चूक झाली खरंच ना. आपण असं करायला नको होतं. आपण याच्यावर काही उपचार करायलाच नको होते. इथं आणले ना त्यांनी, तसंच ठेवायला पाहिजे होतं आपण. तर काय करायचं? ते पोर आपलीच चूक झाली. आपण त्यांना इथे ठेवून घेतलं. आता काही करू शकत नाही आहे आपण. ती पोरगी पण इथे नाही आहे. तेवढं धैर्याच्या तोंडातून फेस यायला लागतो. तर ते म्हणतात, हे बघ आता फेस पण येतोय पोराच्या तोंडातून. आता काय करायचं? असं ते बोलत असतात. आणि इकडे सावी येते आणि ती मोठ्या-मोठ्याने ती आजोबांना जी रडायला लागतात. तर सावी म्हणते, काय झालंय? तर तेव्हा ते सांगतात, धैर्य आपल्याला सोडून गेलाय, धैर्य नाही राहिलाय. असं म्हणल्यावर सावी म्हणते, काही बोलू नका तुम्ही, माझ्या धैर्यांना काहीच होणार नाहीये, असं बोलत असते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे बघायला. चॅनलला सबस्क्राईब करा.